तर या ठिकाणी आज मी करायला घेतली होती वाटाण्याची कचोरी आणि त्यासाठी सर्वात आधी मी वाटाण्याचे दाणे काढून घेतले आणि त्यानंतर सोप, धने आणि जिरं मस्तपैकी भाजून घेतलं आणि ते सुद्धा मिक्सरमधून बारीक काढून घेतलं। त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी वाटाणे घेतले, त्यामध्ये 2-3 लसणाच्या कड्या आणि हिरवी मिरची असं मस्तपैकी त्याची सुद्धा पेस्ट करून घेतली, पाहू शकता तुम्ही। आणि हे वाटण तयार झाल्यानंतर मी कढईमध्ये थोडं तेल घातलं, त्यामध्ये कांदा जिरं घालून त्यामध्ये जे बनवलेलं सारण आहे ते घालून घेतलं, हळद वगैरे घालून। त्यानंतर मग थोडं मीठ सुद्धा घातलेलं आहे आणि ह्या कचोऱ्या खायला एवढ्या टेस्टी लागतात, तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। तर थोडं बेसन सुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे, बेसन नाही घातलं तरी चालते, ते ऑप्शनल आहे, पण मी या ठिकाणी बेसन घातलेलं आहे। त्यानंतर मीठ सुद्धा घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि माझी कचोरीमध्ये भरायचं सारण तयार आहे। त्यानंतर मी या ठिकाणी मैदा घेतला, त्यामध्ये मीठ, ओवा आणि थोडं तेल घालून मस्तपैकी मिक्स करून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून मस्तपैकी असा गोळा तयार करून घेतला, सॉफ्ट असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला 10 मिनिटं मुरत ठेवायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला कचोरी बनवून घ्यायची आहे। तर या ठिकाणी पहा, माझा असा मऊ गोळा बनवून तयार आहे आणि आता मी बनवायला घेतलेली आहे कचोरी। तर कचोरी आपल्याला हातानेच बनवायची आहे। तर या ठिकाणी मस्तपैकी असं आपण पुरणपोळी जसं भरतो तसं यामध्ये सारण भरायचं आहे आणि पूर्ण बंद करून त्याला आपल्या हातानेच चपट करायचं आहे। तर पाहू शकता माझी कचोरी बनवून तयार आहे आणि एका साईडला मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता ही कचोरी मी तेलामध्ये घालणार आहे आणि आपल्याला एकदम मंद आचेवर ही कचोरी होऊ द्यायची आहे, कारण ती कचोरी कच्ची राहायला नको। तर ही होती माझी मस्तपैकी वाटाण्याची कचोरी। तुम्हाला माझा ही कचोरीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। बाय बाय।